हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजेच गॅसचा वापर न करता, दूध न आटवता फक्त मिक्सरच्या पॉटमध्ये कुल्फीचे मिश्रण तयार करून टेस्टी आणि क्रीमी कुल्फी कशी बनवायची हे बघणार आहोत। कॉर्नफ्लॉवर, कंडेन्स मिल्क कसलाही वापर न करता अतिशय टेस्टी आणि क्रीमी अशी कुल्फी बनवण्यासाठी सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहेत पिकलेले आणि एकदम गोड असे 2 आंबे। मी इथे कुल्फी बनवण्यासाठी हापूस आंब्याचा वापर केलेला आहे आणि या पद्धतीने 2 हापूस आंबे आपण इथे रफली चॉप करून घेतलेले आहेत। या पद्धतीने पिकलेले आंबे घेतल्याने कुल्फी देखील टेस्टला चांगली बनते आणि कुल्फीला कलरही छान येतो। आता आपण झटपट तयार होणारे कुल्फीचे मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये आपण सर्वप्रथम टाकणार आहोत चिरून घेतलेले आंबे आणि प्रत्येकी पाव कप साखर, मिल्क पावडर आणि दूध। आपण वापरलेले आंबे किती प्रमाणात गोड आहे त्यावर आपल्याला साखरेचे प्रमाण कमी जास्त करायचे आहे। मी घेतलेले आंबे चांगले गोड आहेत त्यामुळे मी इथे फक्त पाव कप साखरेचा वापर केलेला आहे। कुल्फी चांगली थिक बनण्यासाठी आपण इथे मिल्क पावडर सोबतच 10 ते 12 काजूचा देखील वापर केलेला आहे आणि काजू आपण 1 तासासाठी पाण्यात भिजत ठेवले होते। त्याबरोबरच कुल्फीला चांगला फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा वेलची पावडर आणि हे सर्व घटक आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत। हे सर्व घटक ग्राइंड करत असताना मिश्रण थोडे घट्ट वाटत होते तर त्यामध्ये मी आणखी 3-4 चमचे दूध टाकलेले आहे, म्हणजे आपल्याला इथे टोटल पाव कप आणि वरती 4 चमचे दूध लागलेले आहे। सर्वात शेवटी कुल्फी एकदम मस्त क्रीमी बनण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत 2 ते 3 मोठे चमचे दुधावरची साय आणि साय टाकल्यानंतर हे मिश्रण फार जास्त ब्लेंड न करता फक्त पल्स मोडवर म्हणजेच मिक्सरचे बटन चालू बंद करून या पद्धतीने व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे आहे। आणि या पद्धतीने फक्त 5च मिनिटात मिक्सरच्या पॉटमध्येच आपले कुल्फीचे मिश्रण इथे तयार झालेले आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम छान थिक आणि क्रीमी असे हे मिश्रण तयार झालेले आहे। आता हे तयार झालेले मिश्रण लगेचच आपल्याला कुल्फी मोल्डमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे। आपल्याकडे जर कुल्फी मोल्ड अवेलेबल नसेल तरी देखील काही टेन्शन नाही। या पद्धतीने घरच्या साध्या स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा पेपर कप्समध्ये किंवा छोट्या काचेच्या ग्लासमध्ये देखील हे मिश्रण टाकून आपण त्याची कुल्फी सेट करू शकतो। या पद्धतीने 2 आंबे आणि इतर साहित्याचा वापर करून आपल्या इथे 5 कुल्फी तयार होणार आहेत। आता ज्या ग्लासमध्ये आपण कुल्फी सेट केली आहे ती आणि हे मोल्ड या पद्धतीने थोडेसे आपण हलकेसे टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील एअर बबल्स निघून जातील आणि कुल्फी एकदम चांगली सेट होईल। कुल्फी सेट होत असताना त्यावर आईस क्रिस्टल्स जमा होऊ नये म्हणून छोट्या साईजचे फॉइल पेपर किंवा प्लास्टिक शीट्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि या मोल्डवर रबरच्या मदतीने आपण ते प्लास्टिक शीट व्यवस्थित सर्व लावून घेणार आहोत। सुरीच्या मदतीने या प्लास्टिक शीटला मधोमध एक छोटासा कट करून आपण या कुल्फी स्टिक त्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत आणि हे सर्व मोल्ड आणि ग्लास आपण 6 ते 8 तासासाठी किंवा कुल्फी व्यवस्थित सेट होईपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। 7 ते 8 तास इथे पूर्ण झालेले आहेत आणि कुल्फी देखील व्यवस्थित सेट झालेली आहे। सर्वप्रथम हे प्लास्टिक शीट्स मी तुम्हाला काढून दाखवते। तुमच्या लक्षात येईल की थोडे देखील आईस क्रिस्टल्स कुल्फीवर जमा न होता एकदम मस्त कुल्फी इथे सेट झालेली आहे। आता ही कुल्फी मोल्डमधून बाहेर काढण्यासाठी या पद्धतीने आपण ती दोन्ही हाताच्या मधोमध व्यवस्थित रब करून घेणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम इझिली आपली कुल्फी इथे मोल्डमधून बाहेर निघालेली आहे आणि अतिशय टेस्टी, थिक आणि क्रीमी अशी मँगो कुल्फी सर्व करण्यासाठी तयार आहे। आता मी तुम्हाला ग्लासमधील कुल्फी देखील काढून दाखवते। सेम पद्धतीने ग्लासमधील कुल्फी देखील आपण बाहेर काढून घेऊया आणि जितकी कुल्फी मोल्डमध्ये व्यवस्थित सेट झालेली आहे तितकीच ग्लासमध्ये देखील सेट झालेली आहे, म्हणजे मोल्ड अवेलेबल नसेल तरी देखील तुम्ही ग्लासमध्ये इझिली ही कुल्फी सेट करू शकता। कुल्फीवर आपण आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम आणि पिस्ताची कतरण टाकून ती सर्व करू शकतो। तर एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे गॅसचा वापर न करता, दूध न आटवता, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा कंडेन्स मिल्क कशाचाही वापर न करता फक्त 5च मिनिटात मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे कुल्फीचे मिश्रण तयार केलेले आहे आणि त्यापासून एकदम टेस्टी, थिक आणि क्रीमी अशी मँगो कुल्फी आपली इथे तयार झालेली आहे।
तुम्ही देखील या पद्धतीने एकदा मँगो कुल्फीची रेसिपी अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.